केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मागच्या 3 दिवसापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही ठप्प आहे। तुम्ही बघू शकताय, मी सध्या उभा आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। महाराष्ट्रातील कांद्यासाठी एक अग्रगण्य बाजार समिती म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिलं जातं। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या केलेल्या वक्तव्यामुळे इकडच्या माथाडी कामगारांनी सलग 2 दिवस या ठिकाणी बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला होता। आणि काल खरं तर कांद्याच्या इकडचा लिलाव झाला, मात्र माथाडी कामगारांनी इथला कांदा उचलायला नकार दिला। खरं तर काल पोलिसांसोबत आरेरावी झाली, त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये इकडच्या माथाडी कामगारांना ट्रीटमेंट दिला, अशा पद्धतीचा आरोप माथाडी कामगारांकडून केला गेला। आणि काल सुद्धा दिवसभर ही कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती ठप्प होती। आपण बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून जवळपास 40,000 क्विंटल कांद्याच्या गोण्या ज्या आहेत त्या अशाच पडून असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि जोपर्यंत हा कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत इकडचा कांदा बाजार जो आहे तो चालू शकणार नाहीये। त्यामुळे गृहमंत्र्यांच्या एका वक्तव्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना थेट बसत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज कृषी उत्पन्न बाजार समिती चालू नसणार आहे, उद्या साप्ताहिक सुट्टी असल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समिती चालू नसणार आहे। त्यामुळे मागच्या सलग 4 दिवसापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद असल्यामुळे त्याचा थेट फटका जो आहे तो इकडच्या शेतकरी राजाला बसत असल्याचं चित्र पाहायला मिळते। आणि नेमकं सोमवारी काय होईल हे अजून सुद्धा कळलेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना बसणारा हा जो फटका आहे तो आणखी किती दिवस सहन करावा लागणार हाच मोठा गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। वसंत तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।